घरात बसून बसून इतका कंटाळा आला होता ना, म्हटलं आज कुठेतरी बाहेर जाऊया. कारण गावाला येऊन जाऊन खूप झालं होतं, पण बाहेर कुठे गेलं नव्हतं. त्याच्यामुळे मुलांना घेऊन मी बाहेर निघाले. त्यांना विचारलं की चला आपण भायखळ्याला प्राणी संग्रहालयात जाऊया. पण मुलं म्हटली आई तिथे प्राणी नाही आहे तर काय जाऊन करणार, चल आपण CSTला जाऊया. आता त्यांचंही खरं होतं, CSTला बघण्यासारखं तर खूप होतं, पण ऊन इतकं कडक असल्यामुळे ना फिरूशी कुठे वाटत नाही. त्याच्यामुळे आम्ही घाटकोपरला प्लॅटफॉर्मवर गेल्यावर ट्रेन पकडली. मुलगा म्हटला आई चल ना CSTला जाऊन येऊया. म्हटलं नक्की कुठे जायचं. CSTला गेल्याच्या नंतर तो म्हटला आई क्रॉपेट मार्केटमध्ये चल. म्हटलं तिकडे जाऊन करणार तरी काय, कारण तिथे फक्त प्राणी भेटतात आणि बघण्यासारखं तर एवढं काही नाही आहे. तरी तिथे गेलो. त्याच्यानंतर अशी मस्तपैकी कैरी वगैरे घेतली. खरंच खूप आंबट गोड खूप छान वाटत होतं. पण वातावरण इतकं बेकार आहे ना बाहेरचं, खरं लहान मुलांसाठी खूप घातक आहे. पण तरीही मस्तपैकी मुलांनी एन्जॉय केला. तिथे गेल्याच्यानंतर फळ मार्केट लागलं. इतकी आंब्याच्या पेट्या आल्या होत्या ना आणि खरंच खूप छान वास सुटला होता. पुढे गेल्याच्यानंतर हे वेगळंच काहीतरी फळ दिसलं. हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसलं फळ आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर. मला तर माहीत नाही हे फळ कसलं आहे. प्रॉफिट मार्केटमध्ये आतमध्ये घुसल्याच्यानंतर आहे ना तुम्हाला हवं आहे ते सामान तिथे सहज मिळून जाईल. ड्रायफ्रूट तर इतके स्वस्त भावामध्ये आहे ना, तुम्ही नक्कीच एकदा येऊन विचारून जा. खरंच खूप छान भावात तुम्हाला भेटून जातील. मेकअपचं सामान, बाकीच्या गोष्टी, डिटेनचे साबण वगैरे खरंच खूप छान तिथे तुम्हाला भेटेल आणि आहे ना स्वस्त भावातसुद्धा असतात. आणि आम्ही आत्ता प्राण्यांच्या इकडे गेलो तर तिथे आहे ना असे उंदीर होते विकायला. लोक काय विकायला ठेवतील आणि काय नाही. इथे लोक आहेत ना काय काय प्रकारचे घेतील. अक्षरशः सरडासुद्धा होता. कोण घेत असेल देव जाणे. आता ह्या प्राण्याला काय म्हणतात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा, कारण त्याच्यावर आहे ना नंतर थोडा मोठा झाला की काटे येतात. आणि हा सरडा बघा, गावाला वावरामध्ये असेच सरडे फिरत असतात आणि इथं लोकांनी म्युझियमसारखा विकायला ठेवलेला आहे. आणि घेणारासुद्धा कसा घेतो एवढा महागाचा माहीत नाही. एवढूसा सरडा 7,000चा होता. आणि ही पेट इतके छान होते ना, बघून असं वाटत होतं की एखादा तरी घ्यावा. पण 15 ते 20 हजारापासून सगळ्यांची स्टार्टिंग होती. आणि हा उंदीर ह्याला कोण घेतं देव जाणे. तोही 1000 आणि 1500पासून स्टार्ट होता. पक्षी तर इतके छान वाटत होते ना, त्यांची जोडी 2500 ते 3000पासून स्टार्ट होती. काय विकायला नव्हतं तिथे. अक्षरशः बदकाची पिल्लंसुद्धा होती. पण खरं सांगू पेट इतके सुंदर सुंदर होते ना. हस्कीची तर किंमत 30 ते 35 हजारापासून स्टार्ट होती. प्राण्यांचं फिरून झाल्याच्यानंतर आम्ही एका दुकानामध्ये गेलो. तिथे सोप इतके छान होते ना. डिटेनसाठी तर खूप छान सोप भेटेल तुम्हाला, तोही 100 रुपयामध्ये. तुम्हाला जर वेळ असेल ना तर नक्कीच जाऊन या, कारण मेकअपचे प्रोडक्ट्स इतके छान आणि चांगले असतात ना, तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. मला तर जे घ्यायचं होतं ते मी नक्कीच घेतलं. मस्तपैकी एन्जॉय केला. मला वाटलं नव्हतं तिथे बघण्यासारखं काही आहे, पण खरंच खूप छान दिवस गेला. तर चला, बाय बाय.